हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि छानपैकी एक माहितीपूर्वक असा व्हिडिओ घेऊन आलेला आहे तुमच्यासाठी. तर व्हिडिओ नक्की बघा, शेवटपर्यंत बघा. माहिती आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता कोकणामध्ये बघायला गेलं तर असंख्य अशा वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत, ज्या आजही त्या ते जे काही दुखणं असेल त्याच्यावरती अजूनही त्याचा उपयोग केला जातो. तर आज एक अशी तुमच्यासाठी एक नवीन म्हणजे छान अशी ज्यांना काहींना माहीत असेल, काहींना नसेल माहीत. पण छान अशी मी तुमच्यासाठी एक वनस्पती घेऊन आली आहे. तर तसं बघायला गेलं तर आपल्याला काही ना काहीतरी छोटी-मोठी दुखणी होतच असतात. तर सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला माहिती असेल तर दाढदुखी आपल्याला खूप असते. म्हणजे दात दुखत असेल, दाढ दुखत असेल, तर तुम्हाला माहिती आहे त्याचं जे दुखणं आहे किंवा त्याच्या ज्या होणाऱ्या ज्या वेदना आहेत त्या फार एकदम म्हणजे एकदम काय म्हणू शकतो, खूप भयानक असतात. कारण की पूर्ण जो काही आपलं पूर्ण जे काही फेस आहे तोच पूर्ण दुखत असतो. आपल्या वेदना एवढ्या होतात त्याच्यामुळे. तर कोकणातील एकदम फेमस आणि आता सगळ्यांना माहीत आहे की नाही मला माहिती नाही, पण आमच्याकडे सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही कोरंटी ऐकली असाल, कोरंटीचं झाड ऐकलं असाल, कोरंटीची फुलं ऐकली असाल, जिला पांढरी फुलं, पिवळी फुलं, त्याचे गजरेसुद्धा बनवतात. पांढरी, पिवळी प्लस अजून एक कलर येतो त्याच्यामध्ये जांभळा असा कलर येतो कोरंटीमध्ये. तर कोरंटीच्या पानांचा जास्तीत जास्त वापर केला जातो दाढदुखीवरती. तर तुमची दाढ दुखत असेल, दात दुखत असेल ना, जिथे दुखत असेल ना, तिथे तुम्ही ती जी पानं आहेत ना, ती एकदम अशी हे करून तुम्ही म्हणजे दाताखाली किंवा दाढेखाली ठेवू शकता. त्याच्याने ते दुखणं आहे ना, ते फार कमी होतं. आता तुम्हाला कोरंटी काय असते, काहींनी झाडं बघितली असेल, काहींनी नसतील सुद्धा बघितली. ते पण मी इथे दाखवायला आणलेले आहेत तुम्हाला. कारण की ह्या दिवसांमध्ये, ह्या पावसाळ्यामध्ये जास्ती बघायला मिळतात. तर आमच्याकडे तर पूर्ण जो काही घराच्या वरती सगळं रान आहे, तर तिथे ही झाडं बघायला मिळतात आणि याला पिवळ्या कलरची फुलंसुद्धा येतात आणि 2-3 कलरची फुलं येतात, जसं मी स्टार्टिंगला सांगितलं तसं. तर हे बघा, ही आहे कोरंटी. जसं की ह्याला काटे पण असतात, म्हणजे जेव्हा याला फुलं वगैरे येतात तेव्हा. तर हे बघा, अशी ही पानं असतात. तर या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात अर्क असतो आणि ही जी पानं आहे, जिथे आपली दाढ दुखते, त्या दाढेच्या खाली, दाताच्या खाली जरी तुम्ही ही पानं अशी फोल्ड करून जरी ठेवलीत, कुस्करून जरी ठेवलीत, तरी तुमच्या ज्या वेदना आहे ना, त्या फार कमी येतात. तर ही एक अशी कोकणातली वनस्पती आहे, जी दातांवरती खूपच उपयुक्त आहे आणि पावसाळ्यामध्ये ही आता बघा हिरवी-हिरवी पानं तुम्हाला बघायला मिळतील. तर पावसाळ्यामध्ये ही जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे याला पालवी वगैरे येते आणि या दिवसांमध्ये ही बघायला मिळते वनस्पती. तर काही दिवसांनी यांना फुलंसुद्धा यायला सुरुवात होतील. तर बघा, आता काही-काही ठिकाणी ही पानं अशी तुम्हाला बघायला मिळतात, पण काही-काही ठिकाणी छान अशी आहेत बघा. तर ही जी पानं असतात ना, ती अशी फोल्ड करायची किंवा तुम्ही अशी जरी कुस्करून जरी दाताखाली ठेवली, तरी त्याच्या ज्या वेदना आहेत ना, त्या फार कमी होतात. म्हणजे आपल्या दात दुखत असेल त्याच्यावरती. तर कोरंटी जर तुम्हाला माहीत असेल ना, तर कोरंटीची पानं तुम्ही वापरू शकता. अतिशय उपयुक्त आहेत दाढदुखीसाठी. आता तुम्हाला थोडक्यात सांगते मी. कोकणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे औषधी वनस्पती आहेत. जे अजूनही लोकं तेवढाच वापर करतात आणि त्याच्यामध्ये सांगायला गेलं तर एक तुम्हाला माहिती आहे कान दुखतो वगैरे, तर कान दुखण्यावरती पण ह्याचं औषध वगैरे आपलं काय बरं तुळशीचं वगैरे ना रस वगैरे काढून कानामध्ये वगैरे घातला जातो. हे एक आयुर्वेदिक आहे. तुळशी तर तुम्हाला माहितीच आहे की तुळशी किती आयुर्वेदिक आहे. तर तुळशीचा पण रस वगैरे घातला जातो किंवा तसं बघायला गेलं तर ताप वगैरे येतो ना, तर दुर्वा तुम्हाला माहिती असेल, तर दुर्वांचं पण अशी दुर्वा वाटल्या जातात आणि दुर्वाची जी काही पेस्ट येते ना, ती दुर्वा अशा लावल्यासुद्धा जातात इथे. लहान मुलांचा ताप असेल किंवा काही असेल, तर त्याच्यावरती ते लावलं जातं. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत. तर दाढदुखीवरती जर तुम्हाला जर तुमची दाढ खूपच दुखत असेल आणि खूप वेदना होत असेल ना, तर तुम्ही याचा उपयोग नक्कीच करू शकता या पानांचा. तर बघा ही पानं कशी आहेत, ही पानं तुम्ही ओळखू पण शकता आणि हां, ही पानं प्रत्येकाच्या घराजवळ असतात कारण की ह्या फुलांचा गजरा बनवला जातो. आता याला ना अशा बियासुद्धा येतात, त्या अशा काटेरी असतात. तर आपल्या गेल्या वर्षी त्याच्या आदल्या वर्षी व्हिडिओ आहे चॅनलवरती तुम्ही बघा. जर सर्च केलं ना तिथे येईल तुम्हाला. तर आता ह्याची पानं बघितलीत ना, तर अशी टोकरी बघायला मिळतील. ही बघा. हे बघा अशी पूर्ण टोकरी बघायला मिळतील आणि प्रत्येकाच्या घरासमोर ना ही तुम्हाला झाडं बघायला मिळतील. कारण की जशी आबोली घरासमोर लावली जाते ना, तशी कोरंटी पण असते. पण कोरंटीचा हा तुम्हाला उपयोग माहिती नसेल, तर ह्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला हा उपयोग माहिती पडेल आणि खरंच सांगते हा उपयुक्त आहे. कारण की आम्ही सुद्धा हे वापरलेलं आहे त्याच्यामुळे सांगते. तर ही पानं कोरंटीची आहेत ना, दाढदुखीवरती एकदम उपयुक्त आहे. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल चॅनलवरती तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने कोरंटीचा हा उपयोग केला जातो. तर अशी पद्धतीने जर तुम्हाला ओळखायचं असेल ते बघा असं पान वगैरे असतं, अशी पानं बघायला मिळतात. हे बघा. आता काही दिवसांनी याला फुलंसुद्धा येतील. बघा.
तर दाढ दुखेवरती एकदम रामबाण अशी ही कोरंटीची पानं आहेत. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर थोडक्यात माहिती मी सांगितलेली आहे आणि खूप जणांच्या कमेंट होत्या की माहिती खूप रिपीट होते किंवा मी एखादे शब्द माझे खूप रिपीट होतात. तर काय होतं मी थोडक्यात तुम्हाला सांगते. माझं तर खूप जणांची आता येत्या एक 5-6 दिवसांमध्ये खूप जणांची कमेंट आलेली आहे की रिपीट खूप होतात शब्द. काय होतं एखाद्या विषयी किंवा एखाद्या गोष्टीविषयी तुम्ही जर एखादी माहिती सांगत असाल ना, तर त्याच्यामध्ये ते डबल शब्द येतात. तर थोडं माझं तसं होतं. तर थोडं सांभाळून घ्या. नक्कीच मी प्रयत्न करेन की ते थोडं कमी व्हावं यासाठी. तर अशा पद्धतीने हे कोरंटीची पानं आहेत. तर थोडक्यात याची माहिती दिलेली आहे. पानं कशी आहेत, काय आहेत हे बघा. एकदम अशी आणि दिसायला पण असे दिसतात. तर चला, आता इथे व्हिडिओ मी थांबवते. सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.